Hello friends, so we have started the new chapter of 12th maths, that is mathematical logic. खूप सोपा चॅप्टर आहे. फार लवकर आपला हा चॅप्टर संपणार आहे. जास्त वेळ आपण या चॅप्टरवर घालवणार नाही आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर आउट ऑफ मार्क या चॅप्टरचे तुम्हाला पडू शकतात. मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, मग आता या ठिकाणी काही बेसिक गोष्टी आपण पाहिल्या होत्या की आपण स्टेटमेंट कशाला म्हणणार, कोण्या प्रकारच्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणणार. ओके, ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची व्हॅल्यू कॅपिटल टी, ते स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू कॅपिटल एफ, हे आपण पाहिलं. पण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे डिक्लेअर करणे. मग आपण डिक्लेअर केलं तर प्रत्येक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंटच असेल असं म्हणता येत नाही. का? कारण काही सेंटेन्स हे ओपन सेंटेन्स असतात. जसं की मी म्हटलं की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग अमेरिकेत गेले तर तिथला माणूसही तोच म्हणणार मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आफ्रिकेमध्ये जरी गेले, जंगलात, कुठेही भारताच्या जगाच्या कोण्या कोपऱ्यात, तर मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके, पण हे जे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे ज्यामध्ये आम्ही डिक्लेअर केलं की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, त्यामध्ये डिक्लेरेशन केलं की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, डिक्लेअर करून टाकलं, सांगितलं, आम्ही सांगून टाकलं. हे खरं आहे का? तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? ट्रू आहे. ओके, तर या ठिकाणी हे फॉल्सही असतं. समजा हे फॉल्सही आहे तरी देखील हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण आम्ही काहीतरी डिक्लेअर केलेलं आहे आणि याला आम्ही स्टेटमेंट म्हणणार. का? कारण वेळेनुसार, जागेनुसार, सिच्युएशननुसार, पोझिशननुसार, टाईमनुसार हे चेंज होणार नाही. कुठेही गेले तरी मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र राहणार. ओके, आणि मी जर म्हटलं की नागपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, फॉल्स. कुठेही गेले तर हे फॉल्सच राहणार. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, ट्रू तर ट्रूच राहणार. कुठेही जा, जगाच्या कोण्या कोपऱ्यात 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, आणि नागपूर इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र फॉल्स आहे, फॉल्सच राहणार कुठेही जा. त्यामुळे हे ओपन सेंटेन्स होणार नाही. त्यामुळे या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आम्ही स्टेटमेंट म्हणणार. पण मी जर या ठिकाणी म्हटलं की एक असं स्टेटमेंट दिलं की x + 5 = 9, तर हे ओपन सेंटेन्स आहे, कारण यक्सची व्हॅल्यू कोणी काहीही टाकू शकते. 4 टाकली तर 9 येणार आणि 5 टाकली तर 10 येणार, बदलणार. ओके, त्यामुळं असे सेंटेन्स की जे वेळेनुसार, काळानुसार, पोझिशननुसार बदलतात, बरोबर आहे, त्यामध्ये डिक्लेअर केलेलं असलं देखील तरी देखील ते स्टेटमेंट होऊ शकणार नाही. फार डिटेलमध्ये आम्ही याच्या अगोदरच्या दोन्ही लेक्चरवर बोललो. आज काय करणार, तर आज आम्ही जे 2 सेंटेन्स एकमेकाला जोडले होते, 2 स्टेटमेंट एकाला जोडले होते, कंपाऊंड स्टेटमेंट, त्याचे काही टेबल्स आम्ही या ठिकाणी तयार केले होते. जसं की पहिला टेबल होता अँडचा, की त्याला आम्ही कंजंक्शन म्हणलं. ओके, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. अँड जर वापरला, त्यामध्ये दोन्ही ट्रू असतील तरच आम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर ट्रू लिहिणार, अदरवाईज फॉल्स लिहिणार. अदरवाईजचं मी इथं लिहून दिलेलं नाही, ते तुम्हाला लिहून घ्यायचं. अदरवाईज फॉल्स. ओके, अदरवाईज ट्रू, अदरवाईज म्हणजे जर दुसरं काही असेल, अदरवाईज फॉल्स. ओके, इथं पण तसंच, अदरवाईज ट्रू. ओके, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. ऑर जर दोन्ही फॉल्स असतील तरच ऑर फॉल्स असेल, अन्यथा ते ट्रू असेल. पाहू आता आपण प्रॉब्लेममध्ये पाहू. पाठ होऊन जाते हे सगळं. 4, 5, 6 हे 10 प्रॉब्लेम का केले की पाठ होऊन जाते. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स. पहिलं ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल. पहिलं ट्रू आणि सेकंड फॉल्स. पहिले ट्रू, सेकंड फॉल्स. ओके, इम्प्लिकेशन इज फॉल्स, तरच इम्प्लिकेशन फॉल्स आहे, अदरवाईज ट्रू आहे. अदरवाईज ट्रू. बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. जर दोन्ही सेम असतील तर डबल इम्प्लिकेशन ट्रू आहे, अदरवाईज काय आहे? फॉल्स. आणि निगेशनमध्ये आम्ही पाहिलं ट्रूचं फॉल्स होणार, फॉल्सचं काय होणार? ट्रू. अँड दिस इज द साइन ऑफ व्हॉट? निगेशन. दिस इज द साइन ऑफ व्हॉट? निगेशन. ओके, मग आता मॅथमॅटिकल लॉजिकनुसार आम्हाला हा टेबल प्रिपेअर करायचा.
टेबल प्रिपेअर करणं फार सोपं आहे. आम्हाला हा प्रिपेअर करायचा पी अँड क्यू. मग सगळ्यात पहिले आम्हाला टेबल प्रिपेअर करायचं असेल तर या ठिकाणी पहिले पहा की तुमच्याकडं काय काय आहे. सगळ्यात पहिले तर पी पाहिजे, तर निगेशन पी काढता येईल. क्यू पाहिजे, मग सगळ्यात पहिले पी आणि क्यू घ्यायचे, म्हणजे दोनच आहेत त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. हे घेतलं मी या ठिकाणी पी, हे घेतलं क्यू. पी आणि क्यू आले. पी आणि क्यू नंतर आम्हाला काय पाहिजे, निगेशन पी. मग निगेशन पी आहे का आमच्याकडं, नाही. बरं, क्यू पाहिजे, आहे का, हो. मग आता एक एक, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स, हे म्हणाल लिहायचं 1 2 3 4. ज्या ठिकाणी आम्ही 2 स्टेटमेंट घेतले तर दोन्ही ट्रू असू शकतात. पहिलं ट्रू असू शकते, दुसरं फॉल्स असू शकते. पहिलं फॉल्स असू शकते, दुसरं ट्रू असू शकते. पहिलं फॉल्स आणि दुसरंही फॉल्स असू शकते. 4ही कंडिशन या ठिकाणी येऊ शकतात. 5वी कंडिशन या ठिकाणी येणार नाही. 5वी कंडिशन कुठलीही येणार नाही. मग टेबल बनवायचा कसा, पी क्यू प्रत्येक ह्याच्यात येणारच. आता आम्हाला पी अँड क्यू काढायचा का, नाही. आम्हाला काय काढायचं, निगेशन पी अँड क्यू काढायचा. मग निगेशन पी आहे का आमच्याकडं, नाही. पी आणि क्यू होता, निगेशन पी नव्हता. मग निगेशन पी काढून घ्या. निगेशन पी म्हणजे पीचे निगेटिव्ह काढा. म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स करा, ट्रू असेल तर फॉल्स करा, फॉल्स असेल तर ट्रू करा, फॉल्स असेल तर ट्रू करा. सिम्पल. ओके. मग आता काय करायचं, तर आम्हाला या ठिकाणी काय करायचं, आता काय काढायचं. आता पहा, पी आहे, हो. फक्त पी पाहिजे होता का, नाही. काय पाहिजे होतं, निगेशन पी. हा काढला का, हो. क्यू आहे का, हो. आता काय करायचं, मग निगेशन पी अँड क्यू. तुम्हाला अँड कोणाकोणामध्ये काढायचा, फार सोपं आहे, चिल्लर आहे. अँड कोणाकोणामध्ये काढायचा, अँड कंजंक्शन कोणाकोणामध्ये काढायचं, निगेशन पी आणि क्यू. मग तुम्ही या दोघाकडेच पाहायचं. आता पीशी घेणं देणं राहिलेलं नाही. निगेशन पी अँड क्यू. मग निगेशन पी आणि क्यू मध्ये बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. मग निगेशन पी आणि क्यू मध्ये जे दोन्हीही ट्रू असतील तेच ट्रू. मग पहा, दोन्ही ट्रू आहेत का, नाही. निगेशन पी आणि क्यू, अगोदर काय लिहिलेलं आहे नंतर काय लिहिलेलं आहे याच्याशी काही घेणं नाही. फक्त इम्प्लिकेशनमध्येच अगोदर काय आणि नंतर काय याला महत्त्व आहे. अँडमध्ये अगोदर काय आणि नंतर काय याला महत्त्व नाही. ऑरमध्ये अगोदर काय आणि नंतर काय याला महत्त्व नाही. डबल इम्प्लिकेशनमध्ये अगोदर काय नंतर काय याला महत्त्व नाही. फक्त आणि फक्त निगेशनमध्ये पण महत्त्व नाही. फक्त इम्प्लिकेशनमध्ये अगोदर काय आणि नंतर काय याला महत्त्व आहे. त्यामुळं निगेशन पी अगोदर पाहिजे होता, क्यू नंतर पाहिजे होता. पण इथं पहा, इथं क्यू अगोदर आला, निगेशन पी नंतर आला, काही फरक पडत नाही. अँडमध्ये काही फरक पडत नाही. शांततेने लक्षात घ्या. प्रॉब्लेमनुसार निगेशन पी अगोदर पाहिजे, क्यू नंतर पाहिजे. पण इथं या टेबलनुसार काय झालं, क्यू अगोदर आला, निगेशन पी नंतर आला. बरोबर आहे, काहीच फरक पडत नाही. टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे. मग आता काय, अँड निगेशन पी आहे का, हो. क्यू आहे का, हो. काय काढायचा, अँड काढायचा. अँडचा काय नियम आहे, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. ओके. बोथ आर ट्रू आहेत का, मग ज्याच्यामध्ये अँड काढायचा ते दोघंच पाहायचे, हे नाही पाहायचं. बोथ आर ट्रू आहेत का, नाही म्हणजे फॉल्स. बोथ आर ट्रू आहेत का, नाही म्हणजे फॉल्स. बोथ आर ट्रू आहेत का, हो म्हणजे ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का, नाही म्हणजे काय, फॉल्स. बोथ आर ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज काय, फॉल्स. झाला पहिला टेबल. पॉज करा आणि लिहून घ्या. पहिला टेबल संपला, पहिला टेबल संपला. ओके. आता काय करायचं, दुसरा टेबल काढायचा. दुसरा टेबल. ओके. नाही समजला आम्हाला पहिला टेबल, दुसरा टेबल काढू. बरं, सांगा काय, पी ऑर निगेशन क्यू. मग सगळ्यात पहिले काय घ्यायचं, हे तर घेऊनच टाकायचं. काय घेऊन टाकायचं, सांगा. पी आहे का, घ्या. आणि क्यू आहे का, घ्या. म्हणानच ट्रू ट्रू, हे म्हणानच ट्रू फॉल्स, याचे काही नियमच नाहीत. फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. बरोबर आहे. आता काय, पी आहे का, हो. निगेशन क्यू आहे का, नाही. फक्त क्यू आहे, जे नाही ते काढा. निगेशन क्यू काढून घ्या, कारण तुम्हाला ऑर काढायचा. पी आणि निगेशन क्यूच्या मधातला ऑर काढायचा. पी ऑर निगेशन क्यू काढा. फाइंड पी ऑर निगेशन क्यू. अहो काढतो, पी आहे का, हो. ऑर काढायचा, काढू नंतर काढायला लागेल. निगेशन क्यू आहे का, नाही. मग तो काढून घ्या. मग क्यूचं निगेशन म्हणजे उलटं. क्यूकडे बघा, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू आहे. आता ओके. मग आता काय करता येते, तर या ठिकाणी
पी ऑर निगेशन क्यू म्हणजे तुम्हाला पीकडे पाहायचं आणि निगेशन क्यूकडे पाहायचं. आता क्यूकडे पाहण्याची गरज नाही. ऑरचा नियम पहिले माहीत करून घ्या. बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. दोन्ही फॉल्स असतील तर ऑर फॉल्स, अदरवाईज काय आहे ट्रू. मग बोथ आर फॉल्स पी आणि निगेशन क्यूकडं बोथ आर फॉल्स आहेत का नाही. पी ऑर निगेशन क्यू काढायचं. पीकडे पहा निगेशन क्यूकडे पहा आणि ऑरचा नियम लावा. बोथ आर फॉल्स आहेत का नाही. बोथ आर फॉल्स आहेत का नाही. बोथ आर फॉल्स आहेत का हो. बोथ आर फॉल्स आहेत का नाही. आलं उत्तर. टी टी एफ टी ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. टेबल झाला सिम्पल. नाही समजलं तिसरा 2 4 5 केले की समजून जाते. प्रॅक्टिस करा लागणार. प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार, तसं जमणार नाही. ओके नेक्स्ट टेबल. नेक्स्ट टेबल तिसऱ्या नंबरचा टेबल पहा आता. निगेशन पी देन क्यू. ओके मग आता पी आणि क्यू घ्यास लागणार, तो घेऊन टाका. पी क्यू ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स घेतले समोर. आता पहा निगेशन पी देन क्यू काढायचं. पी आणि क्यू आहे, निगेशन पी आहे का नाही. काढा निगेशन पी निगेशन पी निगेशन पी. पीचा निगेशन फॉल्स ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू फॉल्सचं ट्रू. आता इम्प्लिकेशन करताना आम्हाला निगेशन पी इम्प्लिकेशन क्यू काढायचं. कन्फ्यूज होते तुम्हाला आता इथं. निगेशन पी सुरुवातीलाच पाहिजे पण इथं नाही आहे. इथं निगेशन पी याच्यामध्ये हे इम्प्लिकेशन जे आहे ते तुम्हाला कन्फ्यूज करणार. निगेशन पी अगोदर पाहिजे. अँडमध्ये अगोदर काय नंतर काय काही घेणदेण नाही. सारखेच नियम. ऑरमध्ये अगोदर काय नंतर काय काही घेणदेण नाही. सारखंच येणार. पी अगोदर असू द्या क्यू अगोदर असू द्या निगेशन पी अगोदर असू द्या निगेशन क्यू अगोदर असू द्या. डबल इम्प्लिकेशनमध्ये तसंच. पण सिंगल इम्प्लिकेशनमध्ये इफ देनमध्ये या ठिकाणी निगेशन पी अगोदर पाहिजे आणि क्यू नंतर पाहिजे. का कारण इम्प्लिकेशनचं म्हणणं आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स. त्यामुळे जे अगोदर आहे त्याच्याकडे पहिले पाहायचं. मग पहिला ट्रू आणि क्यूकडे पाहायचं. आम्हाला आता या दोघात काम करायचं. हां या दोघात हे नको. आता आम्हाला हे नाही पाहिजे. पी नाही पाहिजे. निगेशन पी आणि क्यू पाहिजे. मग आता पहिले निगेशन पी पाहायचा नंतर क्यू पाहायचा. मग पहिले ट्रू नंतर फॉल्स आहे का. पहिले ट्रू नंतर हे पहिलं हे दुसरं हे पहिलं हे दुसरं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू आहे पण दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का हो म्हणजे काय झालं फॉल्स. कारण नियम काय आहे फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स इम्प्लिकेशन इज फॉल्स. फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स इम्प्लिकेशन हा शब्द हे नंतर लिहायचं तुम्हाला खाली. इम्प्लिकेशन इज फॉल्स अदरवाईज काय आहे ट्रू. सिम्पल आहे. परत आम्हाला इथं कन्फ्यूज होण्याची गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं की बुवा इम्प्लिकेशन असेल तर पहिलं महत्त्वाचं दुसरं महत्त्वाचं. पहिले कोण आहे हे पहिले महत्त्वाचं. पहिले कोण आहे निगेशन पी. मग याला पहिलं माना. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स पाहिजे. पहिलं ट्रू नाही आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स पाहिजे नाही आहे. पहिलं ट्रू दुसरं ट्रू आहे फॉल्स पाहिजे दुसरं नाही आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का हो. आलं सिम्पल. खूप मोठे मोठे टेबल आपल्याला बनवायचे येतं. हे छोटे छोटे तर पाहून लिहून घ्यायचं शांततेनं. कोणी लक्ष देणारं नाही तुमच्यावर. इमानदारीनं अभ्यास करावा लागेल. नाही केला संपला. ओके नेक्स्ट. आता कळते हां. परत नंबर 4चा प्रॉब्लेम. पी देन निगेशन क्यू. छोपे 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 आहेत एकदम. पी देन निगेशन क्यू. आता आम्हाला तेच झालं. पाहता पी क्यू काढावाच लागणार. पी आहे हो देन काढू. निगेशन क्यू आहे नाही काढा निगेशन क्यू. ट्रू ट्रू पहिले हे दोन लिहून घ्या नंतर समोरचं काढायचं. ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. निगेशन क्यू म्हणजे क्यूचं निगेशन. ट्रूचं काय करायचं फॉल्स. ट्रू फॉल्सचं काय करायचं ट्रू. ट्रूचं काय करायचं फॉल्स. फॉल्सचं काय करायचं ट्रू. उलटं करायचं. माझं चुकीचं असू शकते लिहिता लिहिता गडबडीत सांगणं लिहिणं
बोलणं ॲट अ टाईम सोबत सुरू आहे, त्यामुळं होऊ शकते मायनर मिस्टेक एखादी झाली असेल ती करेक्ट करून घ्यायची. ओके, चूक शिक्षकांची जाणून बुजून होत नसते. बोलता बोलता लिहिता लिहिता बोलायला लागते, म्हणजे सांगायला लागते, लक्षातलं काढायला लागते. जे हजार गोष्टी मनात चालू असतात, अचानक एखादी गोष्ट कोणती सांगायची कोणती नाही कोणती महत्त्वाची हे आठवण्यात इकडं होऊ शकते. चूक कमी असतं, तुम्ही तुमचं पाहायचं, नियमानुसार जायचं. बरोबर आहे. आता मला काढायचं काय, पी आहे, देन निगेशन क्यू आहे. मला देन काढायचा, पण त्यासाठी मला काय पाहिजे, पी आहे. निगेशन क्यू होता का नाही, तो काढला. कशाहून काढला, क्यूवरून. पहिले पी पहा लागणार, पहिले हे पहा लागणार, नंतर निगेशन क्यू 2 नंबरला हे पहा लागणार. क्यूची गरज आहे का नाही, मग या क्यूकडे पाहायची गरज नाही. मग इम्प्लिकेशनचा नियम काय आहे, पहिले पी पाहिजे, पीकडे पहा, नंतर काय पाहिजे, निगेशन क्यू, निगेशन क्यूकडे पहा. याच्यामध्येच पहिलं दुसरं महत्त्वाचं आहे इम्प्लिकेशनमध्ये, बाकी चारही याच्यामध्ये महत्त्व नाही. ओके, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स पाहिजे, आहे का, हो फॉल्स. इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. झालं सिम्पल. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय करायचं. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट नंबर 5 निगेशन पी, डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. ओके, मग आता परत तेच काय, तर या ठिकाणी पी क्यू, बरोबर आहे, पी क्यू हे घ्यायचेच, बाकी काही घ्या का नका घेऊ, पण हे तर तुम्हाला लागणारच. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स, निगेशन पी निगेशन क्यू. ओके, कारण आम्हाला पी नाही पाहिजे, निगेशन पी पाहिजे, क्यू नाही पाहिजे, निगेशन क्यू पाहिजे. पी वरून निगेशन पी काढा, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, निगेशन क्यूवरून निगेशन क्यू काढा, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, काय म्हणते आता, डबल इम्प्लिकेशन काढा. मग कशाचं, निगेशन पी निगेशन क्यू. ओके, आता पाहिच्यावरून तुम्हाला एक शिल्लक प्रॉब्लेम करून दाखवतो मी की याचं उत्तर इक्विव्हॅलंट, याला म्हणतात लॉजिकल इक्विव्हॅलंट. हे जे 3 साईन येतं, डबल असलं तर आपण काय म्हणतो, इक्वल टू, पण या चॅप्टरमध्ये याला म्हणतो आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स. निगेशन क्यू देन निगेशन पी, डबल इम्प्लिकेशन निगेशन पी, म्हणजे निगेशन क्यू अगोदर लिहिला, निगेशन पी नंतर लिहिला, तरी देखील उत्तर सेम येते. कशामध्ये, डबल इम्प्लिकेशनमध्ये, अँडमध्ये पण येते, ऑरमध्ये पण येते, इफ देनमध्ये येत नाही, ते पण करून दाखवतो आता शांततेने. एक प्रॉब्लेम एक्स्ट्रा, बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले हे काढा, निगेशन पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. मग डबल इम्प्लिकेशनचं काय म्हणणं आहे, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू, बोथ आर सेम म्हणजे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. मग निगेशन पी निगेशन क्यूकडे जा, बोथ आर सेम आहेत, हो, बोथ आर सेम आहेत, नाही, बोथ आर सेम आहेत, नाही, बोथ आर सेम आहेत, हो, सिंपल. अजून एक घ्या, एक्स्ट्राचा बनवा, हे काढा, हे निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन निगेशन पी, निगेशन क्यू निगेशन पी. काय काढायचं, निगेशन क्यू आहे का, हो, निगेशन पी आहे का, हो, त्याच्याकडे पाहून तुम्हाला काम करायचं. डबल इम्प्लिकेशनचं काय म्हणणं आहे, पहिलं दुसऱ्याशी घेणदेण नाही त्याला, त्याचं म्हणणं आहे बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन ट्रू, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन ट्रू. मग निगेशन पी आणि निगेशन क्यूकडे पहा, निगेशन क्यू निगेशन पीकडे पहा, बोथ आर सेम आहेत का, हो, बोथ आर सेम आहेत का, हो, नाही, बोथ आर सेम आहेत का, नाही, बोथ आर सेम आहेत का, हो, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन ट्रू. पहा, ट्रू ट्रू फॉल्स 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 ट्रू ट्रू, सेम आले, हो, सेम आले. त्यामुळं डबल इम्प्लिकेशनमध्ये पहिलं काय आणि दुसरं काय याच्याशी फारसं घेणं देणं नाही. पण जर मी हेच प्रॉब्लेम आता असं केलं ना बाळांनो, एक्स्ट्राचा प्रॉब्लेम, निगेशन पी देन निगेशन क्यू, चेक करा, चेक दॅट निगेशन पी देन निगेशन क्यू इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स विथ निगेशन क्यू निगेशन पी. हे चेक करा की आहेत का लॉजिकल इक्विव्हॅलंट.
आहेत का नाही पाहू. दोघं जण इक्वल म्हणजे मी काय दाखवण्याचा प्रयत्न करायलो बाळांनो की निगेशन पी देन निगेशन क्यू हे सारखं येत नाही. निगेशन क्यू देन निगेशन पीला का? कारण पहिलं काय आणि दुसरं काय आणि पहिलं काय आणि दुसरं काय याला महत्त्व आहे. कशामध्ये? देनमध्ये. डबल डबल तेच बोलायला लागलो, नवीन काहीच नाही. काय करायचं? पी घ्या, पी घ्या घेतला, क्यू घ्या घेतला, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके. मग निगेशन पी निगेशन क्यू निगेशन पी निगेशन क्यू बरोबर आहे. निगेशन क्यू आहे, निगेशन पी आहे. ओके. मग निगेशन पी म्हणजे काय? ट्रू पीचं निगेटिव्ह, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. निगेशन क्यू ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. ओके. आता आम्हाला काय काढायचं? निगेशन पी देन निगेशन क्यू. देनचं म्हणणं काय आहे? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स. मग इथं आम्हाला काय काढायचं? निगेशन पी देन निगेशन क्यू काढायचं. ओके. मग आता पहा, पहिले काय पाहा लागेल? देन म्हणलं की पहिले काय पाहायचं आणि दुसरं काय पाहायचं ठरवायचं. पहिले निगेशन पी पाहा लागल, देन निगेशन क्यू पाहा लागल. पहिले निगेशन पीवर लक्ष असलं पाहिजे, नंतर निगेशन क्यूवर. ओके. मग याचं काय म्हणणं आहे? पहिले आम्हाला हे पाहायचं. हो. मग आम्हाला हे पाहायचं ठरलं आमचं या नियमानुसार. बरोबर आहे. मग आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. मग उत्तर काय आलं? ट्रू 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 फॉल्स ट्रू. आता आम्हाला काय करायचं? चेक करायचं होतं की याच्यामध्येच क्यू अगोदर निगेशन लिहिला आणि नंतर निगेशन पी लिहिलं तर काय येते? मग निगेशन क्यू देन निगेशन पी आहे का नाही? मग आता निगेशन क्यू पहिले पाहायचा, नंतर निगेशन पी पाहायचा. म्हणजे पहिले ट्रू दुसरं फॉल्स आहे का? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स हे पहिले पाहायचं. आता हे दुसऱ्या वेळेस हे पहिले आणि मग हे नंतर. ओके. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. आता दिसायला बाप्पा. मग निगेशन क्यू पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. म्हणजे फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. म्हणजे काय आलं? ट्रू. पहा, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू 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 सारखं आलं का? हे ट्रू ट्रू फॉल्स ट्रू आलं. ट्रू ट्रू फॉल्स ट्रू. आणि हे आलं ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. सारखे आले का? नाही. ट्रू आलं तर ट्रू आलं, ठीक आहे. पण इथं ट्रू आलं तिथं काय आलं? फॉल्स. सारखे आले का? नाही. देनमध्ये सारखे येत नाहीत आणि तेच डबल इम्प्लिकेशनमध्ये काय आले? सेम आले. सेम. ओके. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. फक्त एकच काय की देन काढत असताना पहिले काय पाहायचं आणि दुसरं काय पाहायचं याला महत्त्व आहे. अँड काढताना, ऑर काढताना, डबल इम्प्लिकेशन काढताना, निगेशन काढताना पहिले काय काढायचं नंतर काय काढायचं, पहिले काय असायला पाहिजे नंतर काय असायला पाहिजे याला घेणं देणं नाही. फक्त इम्प्लिकेशनमध्ये म्हणजे इफ देनमध्येच त्याला घेणं देणं आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित केलं नाही तर समोरचं समजणार नाही. ओके. नेक्स्ट आता आमचं चालू आहे 6 नंबर. 6 नंबर निगेशन क्यू देन पी. हे तर काढता येते. आता आत्ताच काढलं आपण. काढून घेऊ पटापट आता. चला. ओके. पी पाहिजे, क्यू पाहिजे. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके. निगेशन क्यू आहे का? निगेशन क्यू आहे का? हो. नाही. क्यूवरून निगेशन क्यू काढता येते. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. मग आता काय काढायचं? निगेशन क्यू देन पी काढायचा. तुमच्याकडे निगेशन क्यू आहे, काढला. पी आहे, हो. म्हणजे तुम्हाला पहिले हे पाहायचं नंतर काय पाहायचं? हे. बरोबर आहे. मग या दोघावर असं बोट ठेवायचं. असं पहिले हे पाहायचं नंतर हे पाहायचं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. देनचा नियम पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. उत्तर काय आलं? फॉल्स. चला
नंबर स्टार यालाच असं देऊ, पी देन निगेशन क्यू काढा, असं काढू बस. म्हणजे एक्स्ट्राचं एक करून पाहू ना सारखं येते का. पी देन निगेशन क्यू, पी देन निगेशन क्यू म्हणजे पहिले काय पाहा लागणार. आता यावेळेस काय पाहा लागणार, शिल्लकचं प्रॉब्लेम, शिल्लकचं पहिले काय पाहा लागणार, पी, पहिले पी पहा, नंतर काय पाहा लागणार, निगेशन क्यू. हां बरं, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. नाही 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 म्हणलं की ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, फॉल्स. पहा सारखं आलं का, ट्रू ट्रू ट्रू, टी 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 एफ, एफ टी टी उलटं आलं, सारखं आलं नाही. म्हणजे देनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल की काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही. डिटेलमध्ये घ्यायला लागलो. पुस्तकात एवढे प्रॉब्लेम भेटणार नाहीत तेवढे प्रॉब्लेम घ्यायला लागलो. ऑनलाईन असो का ऑफलाईन असो आपण शिल्लकच घेणार. ओके नेक्स्ट. आता हे 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 हां शांततेनं. आता प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. नंबर 7, पी देन पी और क्यू. एकात एक 2 प्रॉब्लेम आले. आता बरं येऊ द्या, 2 नाही 10 येऊ द्या. तुम्ही पहा फक्त आता टेबल काढता येते असा चौकोन, हो गड्या. अशा डबे त्याच्यामध्ये काढता येतात, कॉलम काढता येतात असे, हो. पी आहे, क्यू पाहिजे, पी पाहिजे आहे, पी पाहिजे आहे, क्यू पाहिजे आहे, बरोबर आहे. बरं आता तुम्हाला काय काढायचं, पी देन याच्यासोबत काढायचं. काढायचं काय, पी सोबत देन याच्यासोबत काढायचं. हे आहे का, हे आहे का, हे पी आहे क्यू आहे, पण हे पी और क्यू आहे का, नाही. मग पहिले हे काढून घ्या, पी और क्यू. तुम्हाला पी देन पी और क्यू सोबत काढायचा, पी देन पी और क्यू सोबत काढायचा. मग पी और क्यू आहे का, नाही ते काढून घ्या. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. पी आणि क्यू तर घ्यास लागतील, बरोबर आहे. मग देन कशासोबत काढायचा, पीचा देन कशासोबत काढायचा, याच्यासोबत. हे आहे का, नाही. मग हे काढा लागल. मग हे काढताना काय करावं लागेल, पी आहे का, हो. क्यू आहे का, हो. या दोघांचा काय घ्यायचा, ऑर घ्या. मग ऑरचं म्हणणं काय आहे, ऑरचं म्हणणं काय आहे, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स. पहिले आणि दुसऱ्याशी काही घेणं नाही का, नाही. बोथ आर फॉल्स आहेत 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 का, हो. सिंपल झालं. आता तुम्हाला काय काढायचं, पी सोबत देन घ्यायचा. कशाचा, पी और क्यूचा. म्हणजे आम्हाला या ठिकाणी आता शिल्लकचं एक प्रॉब्लेम करायचं काम पडलं. ओके, काही अवघड गेलं नाही. आता पीचा देन काढायचा म्हणजे पहिले पीकडं पाहायचं आणि मग याच्याकडं पाहायचं, हे याच्याकडं. देनचं काय म्हणणं आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. 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 4ही टी आले उत्तरामध्ये. जर 4ही टी आले तर याला म्हणतात टॉट्या, टॉटॅलॉजी, टॉटॅलॉजी, टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी. ओके, टॉटॉलॉजी. जर 4ही समजा ट्रू आले तर आम्ही काय लिहिणार, टॉटॉलॉजी. ओके, त्याला म्हणणार आम्ही टॉटॉलॉजी. 4ही फॉल्स आले तर काय म्हणायचं, समोर पाहू. 4ही ट्रू आले, ओके, मग या ठिकाणी आम्ही म्हणलं त्याला टॉटॉलॉजी. झालं. आता टॉटॉलॉजी म्हणल्यानंतर 4ही ट्रू आले. समजा हेच प्रॉब्लेम जर मी याला अजून स्टार लावलं की शिल्लक याच्यात याच टेबलमध्ये शिल्लक काहीतरी वाढवा. काय वाढवा, पी डबल इम्प्लिकेशन पी और क्यू काढू. मग काय, पी आहे, हो. पी और क्यू आहे, हो. काय काढायचा, डबल इम्प्लिकेशन. बस झालं, सगळं तयारच आहे आपल्याकडे. आता पी और क्यू, शिल्लक अजून एक. ओके, मग पी डबल इम्प्लिकेशन पी और क्यू. मग कशाकडे पाहायचं, पीकडे पाहायचं. बरं, पहिले आणि याच्याकडे पाहायचं. पहिले कोणाकडे किंवा दुसरे कोणाकडे पाहायचं, घेणं नाही का, नाही. आता याच्याकडे पहिले पहा का याच्याकडे, घेणं नाही. फक्त या दोघाकडे पाहायचं, बाकी कोणाकडे पाहायचं नाही. डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय, बोथ आर सेम आहेत का, बोथ आर सेम, ट्रू. बोथ आर सेम, ट्रू. बोथ आर सेम आहेत का, नाही. बोथ आर सेम आहेत का, नाही. हो आहेत बापा, बोथ आर सेम आहेत. ओके, बोथ आर सेम फक्त इथं नाहीत. मग याचं उत्तर हे आलं. काहीही करता येते, काहीही. ओके, मग प्रॉब्लेम
संपलं आपलं. शिल्लकचं करून दाखवायलो. शांततेने घ्यायचं. ओके. अजून भरपूर वेळा आपण असंच काहीतरी करणार आहोत. भरपूर ठिकाणी असंच काहीतरी करणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 8 आता पहा. प्रॉब्लेम नंबर 8. क्यू देन पी अँड क्यू. क्यू देन पी अँड क्यू. बरं, काही घेणं नाही आम्हाला. परत आम्ही तसंच येणार. पहिले पाहणार काय काय पाहिजे. पहिले पाहणार पी पाहिजे, क्यू पाहिजे, क्यू पाहिजे, पी पाहिजे, क्यू पाहिजे. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. ओके. मग आता आम्हाला क्यूचा देन काढायचा. क्यूचा देन कशासोबत? याच्यासोबत. हे आहे का? पी अँड क्यू आहे, पण पी अँड क्यू आहे का? नाही. काढून घ्या. पी अँड क्यू काढून घ्या. तुमच्याकडे पी आहे, क्यू आहे, पण पी अँड क्यू आहे का? नाही. मग ते काढून घ्या. अँडचं म्हणणं काय आहे? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. दोन्ही ट्रू आहेत का? म्हणून फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत का? म्हणून फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत का? नाही. म्हणून फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत का? हो, ट्रू. मग अँडचं म्हणणं काय आहे? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. आता तुम्हाला क्यू आहे, हो. देन काढायचा, हो. कशासोबत? याच्यासोबत. हे आहे, हो. मग काढून घ्या. मग पहिले काय पाहायचं? क्यू. नंतर काय पाहायचं? पी अँड क्यू. नंतर हे पाहायचं. म्हणजे पहिले हे पाहायचं, नंतर हे पाहायचं. देनमध्ये ते लक्षात ठेवायचं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो, म्हणजे फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. ओके. याला स्टार करून उलटं काढून पाहू आता. पी अँड क्यू पहिले लिहा, देन क्यू असं काढा. नंतर काढा अजून एक टेबल, हे कॉलम वाढवा. बाकी काही वाढवायची गरज नाही पडणार. याच्यातच झालं. म्हणजे तुम्हाला काढायचं पी अँड क्यू आहे, हो. आणि देन क्यू आहे, हो. पी अँड क्यू आहे. म्हणजे पहिले तुम्हाला आता हे पाहायचं आणि नंतर तुम्हाला हे पाहायचं 2 नंबरवर. मग पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. 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 म्हणजे सगळे काय आले? टॉटॉलॉजी. ट्रू. इथे सगळे ट्रू आले का? पा. क्यू अगोदर होता, पी अँड क्यू नंतर होता. सगळे ट्रू आले नाही. पी अँड क्यू अगोदर होता, देन नंतर क्यू नंतर आला. क्यू पहिले, क्यू नंतर. पी अँड क्यू अगोदर, नंतर पी अँड क्यू अगोदर. उत्तर बदलले. चारही ट्रू आले नाही. मग तुम्हाला या ठिकाणी काहीही करता येते. छोटे प्रॉब्लेम आहेत म्हणून आपण या ठिकाणी जास्तीत जास्त चांगल्या रीतीनं घेण्याचा प्रयत्न करायलो. आता प्रॉब्लेम थोडं मोठं झालं. बघा कसं. याच्यातच तुम्हाला 2 प्रॉब्लेम करून दाखवतो मी. एकातच 2 करून दाखवतो. पी देन पी डबल इम्प्लिकेशन निगेशन पी अँड क्यू. आणि याच्यामध्ये स्टार शिल्लकचा प्रॉब्लेम. पी देन निगेशन पी अँड क्यू. एकाच याच्यात दोन्ही. मग दोन्हीसाठी सेम मटेरियल लागणार. दोन्हीसाठी मटेरियल आपल्याला सेम लागणार. काय लागणार? पी लागणार, क्यू लागणार, पी लागणार, क्यू लागणार, निगेशन पी लागणार. मग निगेशन पी काढा लागणार. बरोबर आहे. मग काढून घ्या. ट्रू फॉल्स ट्रू. हे तर आपलं जनरल लिहिलं आपण. निगेशन पी. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. ओके. मग आता काय? तर तुम्हाला पीचा डबल इम्प्लिकेशन काढायचा. मग पी आहे, हो. पण हे आहे का पूर्ण? नाही. निगेशन पी आहे, हो. क्यू आहे, हो. पण याचा अँड काढायचा राहिला. म्हणजे निगेशन पी अँड क्यू हे काढा लागेल ना. निगेशन पी आहे, हो. क्यू आहे, हो. अँडमध्ये पहिलं दुसरं घेणं देणं आहे, नाही. मग निगेशन पी अँडचा नियम काय म्हणते? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. बोथ आर ट्रू आहेत का? बोथ आर ट्रू अँड इज ट्रू. अदरवाईज फॉल्स. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. मग अँड ट्रू राहणार नाही. बोथ आर ट्रू आहेत का? हो. मग अँड ट्रू राहणार. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. मग अँड काय राहणार? फॉल्स राहणार. सिंपल. शांततेनं ऐकावं लागेल. परत ऐकावं लागेल. ओके. त्याशिवाय समजणार नाही. शांततेनं. आता मला काय करायचं? हे प्रॉब्लेम. पी डबल इम्प्लिकेशन निगेशन पी अँड क्यू.
मला पीमध्ये म्हणजे हा आणि हे निगेशन पी अँड क्यू म्हणजे हा, या 2 कॉलमवर काम करायचं, या 2 कॉलमवर. आणि या 2 कॉलमवर काम करताना कोणता नियम वापरायचा? डबल इम्प्लिकेशनचा. काय म्हणते डबल इम्प्लिकेशनचा नियम? बोथ आर सेम, बोथ आर सेम तरच ट्रू, बोथ आर सेम तरच ट्रू, बोथ आर सेम तरच ट्रू, बोथ आर सेम तरच ट्रू. मग बोथ आर सेम आहेत का? हो, म्हणून ट्रू आलं. बोथ आर सेम आहेत का? नाही. बोथ आर सेम आहेत का? नाही. बोथ आर सेम आहेत का? नाही. या दोघाकडे पाहायचं, हे विसरून जायचं, हे याच्याशी काही घेणं नाही या दोन्ही कॉलमशी. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? नाही. बोथ आर ट्रू आहेत का? हो, म्हणून ट्रू. बोथ आर ट्रू तरच ट्रू, बोथ आर ट्रू, दोन्ही ट्रू तरच ट्रू. हे प्रॉब्लेम आमचं संपलं. आता आम्हाला हे काढायचं. हे काढायचं तर काय नवीन पी नवीन क्यू घेणार नाही. पी आहे हो, क्यू आहे हो, निगेशन पी आहे हो, हे पण आहे काढलेलं हो. मग करायचं काय? फक्त हा नियम वापरायचा. पी देन निगेशन पी अँड क्यू. देनचा नियम वापरायचा, देनचा. मग आता काय? पहिले पी पहा हो, नंतर हे पहा हो, हे 2च पाहायचे. पहिले हे, दुसऱ्यांदा हे. देन आलं की पहिलं कोणतं पाहायचं आणि दुसरं कोणतं पाहायचं, फरक लक्षात आला पाहिजे. मग पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. फर्स्ट वन इज ट्रू, सेकंड वन इज फॉल्स, फॉल्स. फर्स्ट वन इज ट्रू, सेकंड वन इज फॉल्स, फॉल्स. फर्स्ट वन पहिले ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिले ट्रू आहे का? नाही. आणि दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी काय आलं? ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. दोन्ही गोष्टी पाहिजे. पहिलं ट्रू पाहिजे, नंतरचं फॉल्स पाहिजे. पहिलं ट्रू आहे का? नाही. दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो, म्हणून फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो, म्हणून काय आलं? फॉल्स. सोपा चॅप्टर आहे. हे जर येत नसेल तर मग मात्र आपल्याला काहीच येणार नाही. शांततेनं ऐका, शांततेनं टेबल लिहून घ्या. परत 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 टेबल करून पहा. नाही केले जमणार नाही. 10वा प्रॉब्लेम शेवटचं. एका याच्यात 2-2 प्रॉब्लेम करून दाखवून राहिलो तुम्हाला मी. बरोबर आहे. काय आहे? प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10. क्यू डबल इम्प्लिकेशन निगेशन पी देन निगेशन क्यू. मडिया प्रॉब्लेम नंबर 1 प्रॉब्लेम. यातून अजून स्टार घेतो मी आता. पी डबल इम्प्लिकेशन निगेशन पी देन निगेशन क्यू. ओके, चला आता पहा. हां, स्टार म्हणजे शिल्लकचं प्रॉब्लेम. ते यातच होणार, याच कामात होणार ते. बरोबर आहे. पी क्यू निगेशन पा पी क्यू पाहिजे घेतला. पी पाहिजे तरच निगेशन पी येणार. क्यू पाहिजे तरच निगेशन पी येणार. म्हणजे निगेशन पी काढून घ्या, निगेशन क्यू काढून घ्या. बरोबर आहे. मग क्यू आहे का? हो. मग हा काढून घ्यायचा हा. बरोबर आहे. काय काढायचं? निगेशन पी देन निगेशन क्यू. आणि मग सगळ्यात शेवटी काय? क्यू देन निगेशन पी देन निगेशन क्यू. मग पहा, सगळ्यात पहिले काय घेतलं? पी क्यू. हो, मग निगेशन पी पाहिजे म्हणून निगेशन पी घेतला. निगेशन क्यू पाहिजे म्हणून निगेशन क्यू घेतला. मग हे पाहिजे म्हणून हे घेतलं. आता हे सगळंच पाहिजे म्हणून हे घेतलं. बरोबर आहे. मग पहा, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. निगेशन क्यू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन क्यू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. निगेशन पी देन क्यू. देनचा नियम. पहिले निगेशन पी पहा म्हणते, बर. नंतर निगेशन क्यू पहा म्हणते, बर. पहिले हे पाहायचं, नंतर हे पाहायचं याच्यामध्ये. बरोबर आहे. देनचा नियम. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, अदरवाईज ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिले ट्रू दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. सिंपल. आता काय करायचं? मग आता क्यू डबल इम्प्लिकेशन हे म्हणजे क्यूकडं पाहायचं. आता तुम्हाला याच्याकडं पाहायचं, क्यूकडं. आणि ह्या ठिकाणी हे याच्याकडं म्हणजे या दोघावर काम आहे तुम्हाला आता. या दोघावर या 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 बरं. डबल इम्प्लिकेशन असल्यामुळं तुम्हाला पहिलं काय आणि दुसरं काय याच्याशी काही घेणं नाही का? नाही, काहीच घेणं नाही. बरोबर आहे. मग आता काय करायचं? डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे की क्यूकडं पहा. बरं.
याच्याकडे पहा. बरं, आम्ही या दोघाकडेच पाहणार. आणि डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे की बोथ आर सेम. डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. बोथ आर सेम ट्रू. बोथ आर सेम नो फॉल्स. बोथ आर सेम नो फॉल्स. बोथ आर सेम नो फॉल्स. सिम्पल. ओके. मग आता काय करायचं, प्रॉब्लेम आपले संपलेले आहेत सगळे. 10वा प्रॉब्लेम चालू आहे. त्यामध्ये आपण एक्स्ट्रा एक प्रॉब्लेम जोडायचा आहे आपल्याला. एक्स्ट्रा शिल्लकचं जोडायचं. म्हणून या ठिकाणी मी काय केलं, आता हा शिल्लकचा कॉलम काढण्याचा प्रयत्न केला. कशासाठी, मला हे काढायचं. काय काढायचं, पी आहे हो, हा ब्रॅकेट आहे हो. काय काढायचं, डबल इम्प्लिकेशन पी, डबल इम्प्लिकेशन निगेशन पी देन निगेशन क्यू. हे तर सारखंच झालं. निगेशन क्यू लिहा लागेल इथं. निगेशन क्यू देन निगेशन पी. पण पी निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन लिहा इथं. आता सिंगल इम्प्लिकेशन लिहा. ओके. प्रॉब्लेम तेच आहे. पी आहे तुमच्याकडं हो आहे, म्हणजे याच्याकडं पाहायचं. आता हे गोलमध्ये हा पहिला तुमच्याकडे निगेशन पी देन निगेशन क्यू आहे हो. हे दोन गोल पाहायचे आता तुम्हाला. हे काय काढायचं, देन. इथं मधात काय होता, डबल इम्प्लिकेशनचा नियम. इथं काय आहे, देनचा नियम. म्हणजे आता पहिलं कोण दुसरं कोण महत्त्वाचं. हे पहिलं हे दुसरं, हे पहिलं हे दुसरं. म्हणजे हे पहिलं हे दुसरं सोपं आहे आम्हाला. हे पहिले पाहायचं, हे दुसरं पाहायचं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, या दोघात. नाही, म्हणजे ट्रू. तुम्हाला हे पाहायचं. हे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, याच्यात पाहायचं. नाही, म्हणजे ट्रू. टॉटॉलॉजी. मग या ठिकाणी आज आपण बेसिक प्रॉब्लेम पाहण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित ऐका, शांततेनं ऐका. फार सोपं आहे. अगोदरचे 2 लेक्चर ऐकल्याशिवाय तिसरं लेक्चर समजणारच नाही. थेरॉटिकल पद्धतीचा चॅप्टर आहे, कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीचा चॅप्टर नाही. त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी करून बघाव्या लागतील, नाहीतर जमणार नाही. शांततेनं. ओके. परत एकदा व्यवस्थित लिहून घ्या. परत समोरच्या लेक्चरमध्ये समोरचे प्रॉब्लेम पाहण्याचा प्रयत्न करू.